हे यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? जसं की आता तुम्ही मला बघताय, दाजीने उचलून घेतलेलं, त्यावरून तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे आलेलो आहोत. तर आम्ही आलेलो आहोत देवाची जेजुरी, सोन्याची जेजुरी. दाजीने मला उचलून घेतलं होतं. तर हे बघा, हे आहे आमचे आशुतोष दादा. ह्या आहेत माझ्या ननंदबाई, हर्षाली नाव आहेत त्यांचं, आणि खूप छान आहेत, हसतच राहतात. खूप मस्त स्वभाव, खूप गोड आहे. आणि हे बघा, हे तुमचे दाजी किती वरती निघून गेले मला सोडून. जाऊ द्या, असू द्या, मी माझ्या ननंदबाईंसोबत. चलो फिर आगे. तर फायनली गड वगैरे चढलो आम्ही, वरती पोहोचलो. वरती जाऊन बघितलं तर खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप. आणि आम्ही दोघी चालत होतो, थकलेलो होतो पायऱ्या चढून. आणि हे दोघं बघा, हे आमचे आशुतोष दादा आणि हे तुमचे दाजी आम्हाला सोडून एवढं पुढं पळताय. त्यांना बघून मला पण असं वाटलं की बाबा हा, पळू द्या आम्हाला पण आता. जय मल्हार, तर देवाच्या नामाचा गजर करून पुन्हा एकदा आम्ही पुढे जायला निघालो. थोडंसं वरती गेल्यानंतर वरतून जेजुरी बघितली तर पूर्ण भंडाऱ्याने माखलेली होती आणि पूर्ण पिवळी झालेली आहे. त्यामुळेच लोक याला सोन्याची जेजुरी पण म्हणत असतील. हे बघा, हे आपले सगळे माणसं. आणि त्यानंतर आम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये आलो आणि देवाचं दर्शन झालं. हे बघा, डाव्या बाजूला हा घोडा आहे. त्या घोड्याचं नाव काय माहिती नाही, कमेंट करा बरं जरा. आणि हे आपले सगळे फॅमिली मेंबर. दर्शन वगैरे झालं, बाहेर निघालो. आणि बाहेर निघाल्यानंतर एक शाळेचे मुलं भेटले. तर त्या सगळ्यांना बघून हे म्हणताय मी असा होतो, मी अशी होती, सगळे. हे बघा मस्त, एकदम मस्त दर्शन झालं बरं का आमचं. ही आहे मी. आणि मग दर्शन झाल्यानंतर गडाच्या खाली आलो, गाडीकडे जायला निघालो. तर असे क्यूटशे पिल्ले दिसले आणि मला खूप आवडतात, म्हणून मी जाऊन एक उचलून घेतलं आणि मग म्हटलं माझा व्हिडिओ घ्या. मग आशुतोष दादानी माझा छोटासा व्हिडिओ घेतला आणि मग आम्ही येऊन बसलो गाडीमध्ये. हे आपल्या हर्षाली दी, आशुतोष दादा आणि तुमचे दाजी गाडी चालवत आहे. सो खूप एन्जॉय केला आम्ही. तुम्ही पण एन्जॉय करा. चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.